नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप शिवणकर आपल्या मराठी कॅम्प या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सत्र क्रमांक 61, 62 आणि 63चे जे राहिलेले उमेदवार आहेत त्यांना मुंबईमध्ये नवीन आस्थापना आलेल्या आहेत त्या ठिकाणी नेमणूक देण्यात येत आहे व जे जुने उमेदवार होते त्यांना लवकरच आपल्या जिल्ह्यात नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे. कारण पोलीस वेटिंगवरील 13,500 उमेदवारांना आता MSFमध्ये घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे नवीन आस्थापना येणार आहेत त्याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, 30/5/2023 रोजी PDF प्रसिद्ध करण्यात आला. तर मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा राज्य महामंडळामार्फत 3 PDF प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्यातील प्रथम क्रमांकाची जी PDF आहे त्या PDFमध्ये दिलेल्याप्रमाणे 1 ते 83 मधील सुरक्षाकर्मींच्या नावासमोर जे आस्थापनावर नवीन ठिकाणी बदलीसाठी नेमणूक देण्यात आलेली आहे. त्यांची तुम्ही पाहू शकता सिक्युरिटी गार्डहून प्रमोशन होऊन आर्म गार्डसुद्धा झालेले आहेत. आणि नवीन जे आस्थापना आहे ते नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अशा प्रकारचे आहे. आणि या ठिकाणी MSF ID आणि त्यांची नावेसुद्धा दिलेली आहे. अशा प्रकारची ऑफिशियल PDF आहे. त्यामध्ये महिला सुरक्षाकर्मींचा सुद्धा समावेश आहे. त्यानंतर जी दुसरी PDF आहे ती PDF आपण पाहू शकतो. त्यावरती ओपन केल्यानंतर तिथे दिलेले आहे की जे सुरक्षाकर्मी आहेत त्यांना नवीन जे लोकेशन आलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा नेमणूक देण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड नियर हॉस्पिटल मुंबई सेंट्रल अशा प्रकारचे जे नवीन आस्थापना आलेल्या आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल या ठिकाणी यांना नेमणूक देण्यात आलेली आहे. काही सुरक्षाकर्मींचे प्रमोशनसुद्धा झालेले आहेत. आणि सत्र क्रमांक 60, 59चे राहिलेले 60, 61, 62 आणि 63 नंबरचे जे उमेदवार आहेत त्यांना नवीन जॉईनिंग देण्यात आलेली आहे. टाटा हॉस्पिटल किंवा KM हॉस्पिटल परेल मुंबई या ठिकाणी नवीन जॉईनिंग देण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहूसुद्धा शकता बॅच क्रमांक 61, बॅच क्रमांक 51B म्हणजे जे जुने उमेदवार राहिलेले होते नियुक्तीचे त्यांनासुद्धा आता नियुक्ती देण्यात येत आहे. बॅच क्रमांक 60, बॅच क्रमांक 59. आता 3 नंबरची जी PDF आहे ते आपण ओपन केल्यानंतर समजते की तात्पुरत्या स्वरूपात यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. यामधील संपूर्ण जे उमेदवार आहेत जी 3 नंबरची PDF आहे त्यामध्ये जे उमेदवार आहेत ते फक्त सत्र क्रमांक 63चे उमेदवार आहेत. ते 82 ते 83 उमेदवार सत्र क्रमांक 63चे घेण्यात आलेले आहे. त्यांना स्ट्रीम वॉटर सिक्युरिटी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ अशा मुंबईमध्ये विविध आस्थापनेवर यांना नेमणूक देण्यात आलेली आहे. त्यामध्ये जे बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, नंतर युनियन बँक ऑफ इंडिया पवई, पोलीस स्टेशन गोविंदी पोलीस स्टेशन, कमिशनर ऑफ पोलीस अशा विविध ठिकाणी त्यामध्ये महिला सुरक्षाकर्मींचा सुद्धा समावेश आहे. 60, 61, 62 आणि 63 अशा तिन्ही बॅचांच्या काही उमेदवारांना आता आजपासून नेमणूक देण्यात सुरू झालेली आहे. आता ही PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ असे एक टेलिग्रामला चॅनल आहे. त्यावरती गेल्यानंतर ही संपूर्ण PDF तुम्हाला भेटून जाईल. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात येणाऱ्या काही उमेदवारांचे विविध प्रकारचे जे प्रश्न असतात ते प्रश्न नक्कीच सोडवण्याचे मी प्रयत्न करेन. त्यामुळे तुम्ही तुमचे प्रश्न हे कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.